नमस्कार मंडळी, मी तुम्हाला ना आज मंगळवारचा कळस भरून दाखवते आणि आपण शुक्रवार मंगळवार पौर्णिमा असा आपण देवीचा कळस भरला पाहिजे। तर मी आज मंगळवारचा देवीचा कळस भरते। मी गडावरच्या आईचा फोटो आहे माझ्याकडे। गडावरची आई आणि ही महाकाली चंद्रपूरची आई, ही चंद्रपूरची आई म्हणजे दोघी एकच आहे। यांचे रूपी वेगळे वेगळे। हे बघा मारुती पण आहे, तिच्या डाव्या साईडला मारुती आणि उजव्या साईडला महाकाली। चंद्रपूरची आई महाकाली। कुलस्वामीचा कळस भरलाच पाहिजे। नारळ खाली रास मांडून घेतली तर मी याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून घेते। असं हळदी कुंकू टाकायचं, थोड्या अक्षता टाकायच्या। आपल्याला 1 रुपया नसला 2 रुपयाचा ठोकळा असला तरी चालतो, तो टाकायचा त्याच्यामध्ये। कोणी कोणी सुपारी टाकतात, सुपारी नाही टाकायची। सुपारी गणपती असतो त्याला कोंडून कसं ठेवायचं पाण्यामध्ये, आपल्यावर संकट नको यायला, आपण त्याच्यामध्ये सुपारी नाही टाकायची। पहिले राशीवर आपण हळदी कुंकू टाकूया। माझे व्हिडिओ पडत नाही जास्तीत जास्त, मी तरी पण करायचा प्रयत्न करते व्हिडिओ जास्तीत जास्त। 1 वेळा हळद, 2 वेळा कुंकू टाकायचा असतो, 1 वेळा भंडारा टाकायचा। हा कळस असा मांडायचा। आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे। आपण कलशाच्या तोंडाला आहे ना असं थोडा धागा पण गुंडाळून घ्यायचा आहे, म्हणजे धागा गुंडाळला तर कसं राहतं, आपण गळ्यात मंगळसूत्र घातले आणि असतं ना त्याला आपण धागा पण गुंडाळायचा आहे। हळदी कुंकू टाकून घेतले, 2 रुपयाचा नाणं टाकून घेतले आपण त्याच्यात। आता मी ना आपल्याला 7 किंवा 5 पानं लावायचे, तर मी माझ्याकडे 7 पानं आहे, तर मी 7 पानं मांडणार आहे मी त्याच्यामध्ये कळशामध्ये, आणि त्याच्यावर नारळ ठेवून घ्यायचं आपल्याला। कलशावर असं नारळ बसन, असं नारळ आणायचं आपल्याला। तुमच्याकडे पितळाचा असला तरी चालेल, तांब्याचा असला तरी चालेल, स्टीलचा असला तरी चालेल, आपल्याला कोणचा पण कळस भरायचा आहे। 5 बोट हळदी कुंकाचे लावून किंवा स्वस्तिक काढलं तरी चालतं। आपण नारळाला आता दोरा गुंडाळून घेणार आहे। छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आपल्याला, असं छान स्वस्तिक काढून घ्यायचं। मी तुमच्यासाठी आता नवीन व्हिडिओ आणणार आहे, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी तुम्हाला मस्त नवीन माहिती आणणार आहे। मी कसं स्वस्तिक काढलं